एकीकडे नरेंद्र मोदी मंत्रिमंडळाचा विस्तार सोहळा संपन्न झाला, मात्र त्याच वेळी मोदी मंत्रिमंडळातून 5 जुन्या मंत्र्यांची गच्छंती झालेली आहे। मंत्रिमंडळ विस्तारानंतर 5 मंत्र्यांना नारळ दिल्याचं समजतंय। प्रशांत कदम आमचे दिल्लीचे प्रतिनिधी आपल्यासोबत आहेत। प्रशांत, हे 5 मंत्री कोण आहेत? दीपक, आज 19 मंत्र्यांनी शपथविधी घेतलेला आहे आणि त्याच्यासोबत 5 मंत्री जे आहेत ते वगळले जाणार आहेत। यांची नावं एक्झॅक्ट आपल्या समोर आलेली नाहीयेत, मात्र जी शक्यता व्यक्त केली जाते त्याच्यानुसार गिरिराज सिंग जे बिहार मधले नेते आहेत आणि आपल्या वाचाळ वक्तव्यामुळे ते अतिशय नेहमी चर्चेत असायचे, तर त्यांचं एक नाव असण्याची शक्यता आहे। दुसरी जी शक्यता आहे ती नजमा हेपतुल्ला यांची, कारण त्यांच्या वयाची 75 जी आहे ती पूर्ण झालेली आहे आणि मोदी मंत्रिमंडळाचा जो नियम आहे की 75च्या पुढचे मंत्री जे आहेत त्यांना मंत्रिमंडळामध्ये स्थान नाहीये, तर त्या अर्थानं कदाचित नजमा हेपतुल्ला यांचं देखील नाव असू शकतं। आणखीन एक जी शक्यता आहे त्याच्यामध्ये निहाल चंद हे राजस्थानचे आहेत आणि ते देखील त्यांच्या एका वादग्रस्त प्रकरणामुळे सतत बातम्यांमध्ये होते, त्यामुळे त्यांच्यावरती देखील गच्छंतीची कुऱ्हाड जी आहे ती कोसळू शकते। इतर जी नावं आहेत ती अजून आपल्या हाती आलेली नाहीयेत, पण एक स्पष्ट झालंय की आधी एकूण 64 मंत्री होते, त्याच्यानंतर 19 मंत्र्यांनी नव्यानं शपथविधी घेतलेला आहे आणि आता 5 मंत्री वगळले जाणार आहेत। त्यामुळं जे वाढीव मंत्री असतील ते साधारण जवळपास 14 मंत्री आहेत, त्याच्यामुळे मोदींच्या मंत्रिमंडळाची संख्या जी आहे ती मात्र आता वाढून 75च्या पुढे गेलेली आहे। आणि महाराष्ट्राच्या दृष्टीने एक महत्वाची बाब घडलेली आहे की जे एकमेव प्रमोशन या विस्तारामध्ये झालेलं आहे तर त्याच्यामध्ये प्रकाश जावडेकर यांचं नाव आहे। त्याच्यामुळं महाराष्ट्रासाठी जे महाराष्ट्रातले मंत्री आधीपासूनच सगळी खाती सांभाळत आहेत त्याच्यामध्ये प्रकाश जावडेकर यांच्या रूपानं आणखीन एक नावाची भर पडलेली आहे। प्रशांत, तुझ्याकडनं या सगळ्या संदर्भातले अपडेट घेत राहू। तुर्तास धन्यवाद दिलेल्या माहितीबद्दल।